प्रीतम, काय झालं? नाही, मला असं का वाटतंय की हे असं आपल्या आधी प्रीतम, अरे तू झोपला नाहीस अजून? तुझी तब्येत ठीक नाहीये ना? विश्रांती घ्यायला हवी ना? हो, मी झोपतो. जा. गुड नाईट. गुड नाईट. फावते. तुम्ही तुमच्या मुलाला बरं वाटावं म्हणूनच प्रीतम आणि अंजली यांना लांब ठेवताय की नाही? पण बघा ना, प्रीतमराव दिवसेंदिवस अंजलीच्या जास्तच जवळ येत आहेत. तरी बघा ना, प्रीतमरावांना त्यांचं लग्न आठवत नाहीये. विचार करा, ज्या दिवशी त्यांना त्यांचं आणि अंजलीचं लग्न आठवेल तेव्हा तर मधुरताई, मी जरा बाहेर चालले होते, म्हटलं तुम्हाला विचारावं, तुमच्यासाठी काय आणायचंय का? चला, घाव बरमी लागला, माझं काम तर झालं. बाबा हे बघा, कुठेच नाहीये. मी याच्यात पण सगळीकडे बघितलं, इथं पण बघितलं, मग मी हे पण उघडून बघितलं, याच्यात सुद्धा काही नाही बाबा. सगळं बघितलं बाबा, कुठेच नाहीये दागिने. तुमच्यासाठी, मुलांसाठी, या घरासाठी मी माझ्याकडून सगळे प्रयत्न करेन. आणि त्यात जर मी कुठे कमी पडले किंवा मला कधी काही गरज लागली मदतीची तर मी आहातच. पण आई, तुमचा असा कोमेजलेला चेहरा अजिबात छान वाटतो. मी एक काम कर, आज दुपारच्या जेवणात तुमची आवडती खीर सुद्धा बनवते. आता हसून दाखवा बघू. अशाच हसत राहणे. कारटे, काय चाललंय? काय ग आई, आता कुठे छान रील करत होते. 3 टेक नंतर हट्टा कुठेतरी जमलं होतं, तेवढ्यात तू आलीस नाट लावायला. आता मला पुन्हा प्रॅक्टिस करावी लागणार आहे. अगं, त्या प्रीतमशी नातं जुळवण्यासाठी प्रॅक्टिस कर. त्या अंजलीने डाव साधला ना तर आयुष्यभर रिळा काढतच बसशील, समजलं? अशू आई, मी काय सांगते, बघूया तो काय चाललंय. नको 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 जाऊ. नाही, कसं आहे ते, आताच ते औषध मारलंय ना, आणि त्या औषधाचा खूप घाण वास येतो बाई, म्हणजे डोकं बिकं दुखायला लागतं. म्हणून आता नका जाऊ. दार उघडलं तर त्याचा उपयोग राहणार नाही ना काही.
नाही पण तरी मला वाटतं की एकदा मी बघून येतो, म्हणजे उपयोग काय आहे ना. मी ते जाऊ दे. अरे आम्ही तुला भेटायला आलोय. काय कशी आहे तब्येत? बरा आहेस ना आता? हो बरं आहे आता. इनफॅक्ट पुढच्या 2 दिवसात मी स्टुडिओला जायचंय म्हणतोय. नाही हा प्रीतम, पूर्णपणे बरा झाल्याशिवाय मी कुठेही बाहेर जाऊ देणार नाहीये तुला. तुला डॉक्टरांनी विश्रांती घ्यायला सांगितलीये ना, आणि मगाशी मी तुला रूम मध्ये जाऊन आराम कर म्हटलं होतं, त्याचं काय? आई अगं मला फोन आला होता म्हणून जरा बाहेर गेलो होतो. आणि प्लीज मला परत आराम करायला सांगू नकोस. मी आराम केला ना अजून तर नक्की आजारी पडेल. आराम करून कोणच आजारी पडतात. प्रीतम अरे मला सुद्धा तुला रूम मध्ये बसवून ठेवायला काय आवडतंय का? पण तुझ्या काळजीनेच सांगते ना मी. प्रीतम अरे सगळा काय प्रकार आहे? तुम्ही अंजलीला त्रास का देताय? बहिणी काय झालं? आणि तुम्ही सगळे असे इथे हॉलमध्ये का उभे आहात? काय चाललंय? एक मिनिट. चला. प्रीतम, या निमित्ताने मला तुझ्या बरोबर थोडा वेळ तरी घालवता आला याचा आनंद आहे. पण तुझ्यापासून लांब जावं लागतंय त्याबद्दल वाईट वाटतंय रे. मला नाही जायचंय पण आपण प्रयत्न करणं सोडलं होतं का? नाही ना. मग आताच का हार मानायची? उपाय कठीण असेल पण अशक्य नाहीये. आणि यामध्ये मला तुमची साथ हवी आहे.